नमस्कार शेतकरी मित्रांनो. प्युपा जवळजवळ आळीचा 80-90% बनत आलेला आहे. 100% काय बनलेला नाही आहे थंडीमुळे. पण चंद्रिका आता काढू शकतो आपण. आज चंद्रिका उतरवल्या, उद्या कोश काढून घेतले तर उद्या कोश उद्या संध्याकाळपर्यंत आणि मार्केटपर्यंत जास्तपर्यंत सर्व प्युपा तयार होतील. तर आता जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की हे पाईप टाकल्यामुळं चंद्रिका काढायला किती मदत होते हे तुम्हाला मी दाखवतो. जर पाईप टाकला नसेल तर सगळा पाला चिकटतो, पण हे पाईप टाकल्यामुळं एक दोनदा असं वर खाली केलं अख्खी चंद्रिका अशी स्लाईड होऊन बाहेर येते. आणि तुम्ही आतली बाजू बघू शकता, काहीच पाला लागलेला नाही. ही वरची बाजू, ही खालची बाजू. इतकं पटापटा हार्वेस्ट म्हणजे चंद्रिका काढायला पाहू शकता. साफ करताना या राहिलेल्या खराब पाळ्या त्या पण निवडून काढू शकतो लगेच. महत्त्वाचं म्हणजे कोश काढताना जर पाला लागला तर ती कोश काढायलाच वेळ जातो, साफ करायला. काठी नुसती वर खाली केली की सगळ्या काट्या खाली बसतात, चंद्रिका अलगद पुढे येते. हे बघा, गच्च भरलेली चंद्रिका, स्वच्छ चंद्रिका. अर्ध्या पाऊण तासामध्ये माझ्या जवळजवळ 100 अंडी पुंजच्या चंद्रिका काढून झाले. काढतानाच इन्स्पेक्शन करायचं, कुठे काही घाण, पोचट, डागी, मोल्टेड कोश आहेत का नाही. समोरचा पण कोश कधी चंद्रिका आपल्याकडे डायरेक्ट येते. एखादा पाला असा राहतो नॉमिनल, काहीच नाही. जे विदाउट पाईप टाकल्यानंतर इतका पाला लागतो, जवळजवळ 95% पाला कमी येतो. 95 म्हणण्यापेक्षा कधी कधी तर काहीच येत नाही. हे बघा, क्लिअर कट येतो. माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्याला जमेल असं, जमलं तर पाईप, नाही मिळालं तर बांबूचे कळक, लाकडं, काठ्या काही तुम्हाला मिळेल त्याचा वापर करून चंद्रिकेखाली, एका चंद्रिकेखाली अशा आडव्या 2 टाका, सगळ्या काड्या वगैरे खाली वाजतात. चंद्रिका पाल्याला अडकत नाही, स्लाइड होऊनच हातात येते. धन्यवाद.